आंब्या ओ मालक आखी नाना कळबा एवढ्या कळब्यात मी माय होते का मय पोट पान तो कळबा पा छटाक बर कळबा आणला तुम्ही आखी नाना बरं व्हा बरं. आणतो ना आणतो मला आखीन आणायचाच आहे. पण आमाशी थांब जरा अर्जंट होय माझ्या जवायला फोन लावू दे मले एवढ्या अर्जंट मध्ये माझ्या जवायला काऊन फोन लावा लागू राहिला असं काय झालं अन काय नाही. आणि या व्हिडिओतनी पुढे काय होते काय नाही हे समजायसाठी या व्हिडिओचा मागचा पार्ट तुम्हाला पास लागते तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला चांगला समजीन. अन हो हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवट लोक नक्की पहा. उलचाक व्हिडिओ पाहून बंद नका करू काऊन की व्हिडिओला कॉमेडी आहे तेव्हा व्हिडिओ शेवट लोक नक्की पहा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला चांगला वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. चला तर मग आता व्हिडिओ सुरू करू. अहो बिचारे उतर ना गाडीच्या खाली. आलं ना बस स्टँड काही उतर तर झाकट पाळे. आई बाई आलं बी काय इतक्या लवकर? नाही अजून 5 किलोमीटर बाकी आहे. बसून राहा गाडीवर. काही बोलता मला का अंगठीच्या समजला का? एवढं मोठं बस स्टँड दिसून राहिलं का मला? दिसून राहिलं ना मग उतर ना खाली. त्या गावाची गाडी लागेल होय ना ते पाय ती गाडी ते उभीच आहे. बरोबर जाजो आणि पोहोचल्यावर फोन करजो नाही तर घरी गेल्यावर विसरून जाशील. फोन नाही करशील तू. हो ना पोहोचल्यावर मी फोन करते. तुम्ही काही लोड नका घेऊ फोन करते मी. आणि तुम्हाला वाटून राहिलं की नाही मी जाऊ नये म्हणून? आणि जाऊ नाही का मग मी? हा तसं काही नाही वाटू राहिलं मला. जाय तू मुकड्यानं. तुला जर मी आता घरी वापस नेईन तर माई माय मला चांगलं कुताळीन. त्यापेक्षा बाई तू चालल्या जाय. उतरा खाली. जायले जायचं नाही त्यानं खाली उतरा. बस झालं बोलणं. काय पाहून राहिले तुम्हाला जायचं का? वा मग बसा मागे. मला नाही जायचं माई बायको चालली. अरे तर मग का कानात खुट्या वय का? मी तवाच काय म्हणून राहिलो जायला जायचं नाही त्यानं खाली उतरा. गाडी सोडायची वेळ झाली ना. ऐकू आला ना हो. मी का बैरा नाही म्हटलं आणि मला काय अति मुक्काम नाही करायचा. माई बायको चालली तर म्हटलं आम्हासक बोला. आता उतरतो खाली. बराबर जाजो आणि घरी पोहोचल्यावर फोन करजो. मी चाललो घरी आता. बोला तिकीट तिकीट. बोला ताई कुठचं देऊ तिकीट? आई बाई कमाल झाली. कुठचं तिकीट देऊ म्हणते? कुठचं काय? माझ्या गावचं तिकीट द्या मला. तुमच्या गावचं म्हणजे? माय बाई लहान मी झाले आता. बापा मी ज्या गावाला चालले की नाही त्या गावाचं द्या ना. अरे हो ना बापा मी बी देतो ना. मला द्यायचं तिकीट. पण तुम्ही कोणत्या गावाला चालले? माय बाई 17 के सांगा लागते का? आम्ही मला गावाला चालली ना. मला गावाचं तिकीट पाहिजे मला. अरे बापा पहिलंच म्हटलं पॅसेंजर असं निघाला. आता बाकीच्या पॅसेंजर कसे आहेत काय माहित. बाबा मी काय म्हणतो ताई तुम्ही कुठे चालले काय चालले मला कसं माहित राहील? तुमच्या गावाचं काही नाव असेल ना. नाव सांगा त्या गावाचं मी तिकीट देतो. नाव काय आहे? नाव सांगा लागते आहे की नाही? मी भुललीच होती. खूपच खेळचं पाहिजे मला तिकीट. असं सांगा ना मग. खूपच खेळचं पाहिजे. बरं 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 सांगा मग किती तिकीट देऊ? नाही बाई मी एकलीच आहे त्यात मला अर्ध तिकीट लागते. आता अर्ध तिकीट होय ना आणि हा म्हणते किती तिकीट देऊ? आता का पुऱ्या पॅसेंजर तिकीट काढू का? अरे बापा मी एकली होय ना आणि मला अर्ध तिकीट लागते. नाही तर पुऱ्या बस मधल्या लोकांचं तिकीट काढू का? आज ते खरं नाही. पहिलंच पॅसेंजर आणि असं काऊन सोडलं. आता पुरा दिवस तसं जाते वाटते. बरं बरं माया चुकलं बापा माया चुकलं. अर्ध तिकीट पाहिजे ना. बरं काही हरकत नाही. दे ना बिचारे दे ना दूध. असं कोण करू राहिली? सरे आहे ना दूध दिलं. तू एकटीच बाकी होय. तू काऊन देऊन नाही राहिली? 3 दिवस झाले तू सतावून राहिली. मी डॉक्टर आणला होता तर तो म्हणे माणसाचा. आता वक्तावर काही डॉक्टर भेटून नाही राहिले. तुला 4 किलो ढेप लावून राहिलो कुट्टी लावून राहिलो. तू ढेपही खाऊ राहिली कुट्टी बी खाऊ राहिली पण दूध काही देऊन नाही राहिली. असं काऊन करते बिचारे? माझे पैसे वाया जातात ना. माझे नुकसान होऊ राहिलं ना. दे बरं दूध दे बरं. माई द्या माया दूध माई मर्जी काऊन देऊ मी? कोण आहे तिकडे? कोण बोललं? अबे हेंबाळ्या मी बोलली मी. माया दूध वय मी देईन नाही तर नाही देईन. अरे बाप म्हैस बी बोलली. भुताटकी झाली. अरे बापा पाया इथून. काही भुताटकी बिताटकी काही झालं नाही. मले बोलता बी येते लिहिता बी येते आणि वाचता बी येते. तुले काय वाटलं काला अक्षर भैस बराबर? मी शिकेल सौरेल वय.
बापा 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 तू शिकेल सवरेल होय का? मग शिकेल सवरेल होय तर तुला समजून नाही राहिला का की मालकाचं नुकसान होऊ राहिलं. आपण 4-4 किलो ढेप खाऊ राहिलो, कुट्टी खाऊ राहिलो, पण दूध काय देऊन नाही राहिलो. मग असं कोण करा? द्याव ना मग पटापट, मालकाचं नुकसान नाही करावं ना. शिकेल सवरेल आहे ना तू. म्या म्हटलं होतं का की मला कुट्टी मान डेप मान मला बांधून ठेवतं तर ठेवतं, वरून खाऊ घालतं तर उचकून बी काढू राहिला. मला म्हटलं हे दोर सोडून टाक, मी बाहेर खातो, मी तर ढेपन कुट्टी खायला खातो. आणि तसा बी हे पाय, माया दूध माया अधिकार. बाबा मी आली. अरे बाप, कोणीतरी करणी कवटाय केला, नक्कीच केला करणी कवटाय. म्हणून ते म्हैस बोलू राहिली. पहिले हे बोलू राहिली तर म्हशीसारखा आवाज होता, आता तर बाई सारखा आवाज येऊ राहिला. अरे काय करावं आता, कोणाला दाखवाव? कोणाशी बोलू राहिले बाबा? अहो मी होय ना पिंकी, मी आली ना घरी. पिंकी घरी आली? मी आता जवायला फोन केलता, मग कशी काय आली हे? पिंके तू आता कशी काय आली घरी? मी म्हटलं चालत चालत घरी आली. अरे बापा, चालत चालत सरीच येत असतात, तू कशी काय आली ते सांग. असं काय करता बाबा, मी माझ्या स्वतःच्या पायानं चालत चालत घरी आली. अरे मी काय म्हणतो, तू तुझ्या घरी होती ना? हो मी माझ्या घरी होती. मग तुझ्या घरून तू अति कशी काय आली? आई बाई अजबच गोट आहे. बाबा विचारायला कशी काय आली? ए बाबा, मी माझ्या घरी होती की नाही. मग माझ्या नवऱ्यानं मला कानी स्टँडवर सोडलं, तर ती बसमध्ये बसून गेलं. मग मी बसमध्ये तिकीट फाडलं. मग ते गाडी आपल्या गावापर्यंत आली. त्यातून म्हटलं मी ऑटो केला आणि त्या ऑटोवाल्यांना चौकात सोडलं. त्यातून मला पायी 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 आपल्या घरापर्यंत यायला लागलं. मग त्यातून मी आता घरात आली. अरे बापा, कायच करा, काही फायदा नाही, काहीच फायदा नाही. हा डीपीतला फॉल्ट होय. मी बसलो फ्यूज चेक करत. जशी माय तशी हे. दुसरं काय म्हटलं, पिंकी तुले ऊन बिन लागलं का बेटा? तू जाय घरात, जाय हात पाय तोंड धुई आणि म्हटलं चहा बी घे, मी आलोच. मग सांगतो मला काय आहे तर. नाही मला काय ऊन लागते? मला काही ऊन लागत नाही. माझ्या नवऱ्यानं माझ्याजवळ पैसे देऊन ठेवते. मग आपल्या स्टँडवर उतरली तर ती चालू होता, ती आवाज आला मला, गन्ने का ज्यूस बडा गिलास 15 रुपये. मग मी म्हटलं बापा आता हाती आलोच आहो, तर आपण कानी उसाचा रस प्या. 6 आजरे म्हटलं 10-15 ग्लास मी उसाचा रस पिला आणि आता इकडे आली. मग काय ऊन लागते मला? थंडगार पोट आहे माझं. बापरे, कमीच पिला. अजून 1-2 ग्लास आणखीन प्यायचा असताना एवढ्या नव्हते का? बरं जाऊ द्या, आता तू आली ना, तू घरात जाय, हात पाय धुई आणि म्हटलं चहा घे. तोपर्यंत मी हे दूध काढतो म्हशीचं आणि घरात येतो. तरी सांग मला तू कशी काय आली आणि काय नाही आली तर. हे पाय, तू शिकेल सवरेल होय की नाही? हे पाय, आता माझ्या घरी पाहुणे आले, उद्या माझ्या जवाई बिन, त्याला कपडे लत्ते कर लागेल. आता तू शिकेल सवरेल होय, तुला माहित आहे पाहुणे आले कसं असते. मग आता घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ देते का? मुकाट्यानं दूध दे म्हटलं, मला का नाही आता खर्चही वाढला माया. बरं काही हरकत नाही, पण जोपर्यंत पाहुणे आहे तोपर्यंतच. त्यानंतर माया दूध माया अधिकार. आई बाई आई, तू तर म्हटलं धडधाकट होय, चांगली खाऊन पिऊन राहिली. मला म्हणे की मी बिमार होय, आजच्याच चाललंय. आणि आती तर म्हटलं तू टरबूज खाऊ राहिली. हे कवाशी खाली आता काय सांगू? आई बाई पिंकी म्हटलं मी का नाही बिमार होय. ते आताच आम्ही दवाखान्यात आलो तर ते डॉक्टरनं सांगितलं की फळं बिळं खा. मग त्या बापानं टरबूज घेतलं तर ते खाल्लं मी आमासक, उलटच खाल्लं. आमासक याले आमासक म्हणतात का? साजरी 6वी खाप आहे तो हातातली, 6वी खाप खाऊ तू. बिमार माणूस म्हटलं एवढं खात असते का? कायची बिमार आहे तू? काय झालं तुले? पिंके मी खरंच बिमार हाव मी. तुले वाटत असेल तर तू त्या बाबाला आलाच विचार. तू एक काम कर, आधी बस तू. म्हटलं तू आधी बस, मग मी तुला सांगते ना शांती, तू बस तर पहिले. पिंकी झाला चहा पाणी? अरे बाप, म्या म्हटलं पिंकीचा चहा पाणी झाला असेल. तिथं मायले की टरबूज खाणं चालू आहे. मी काय म्हणते, हे पिंकीने खाल्लं, मी एकलीच खाऊ राहिली ती. ते आपल्या पिंकीला सांगा ना, माझी तब्येत खराब होती, आपण दवाखान्यात गेलतो. त्यातून मग तुम्ही टरबूज घेतलं, मग मी ते घरी आणलं, मग आता ते कापून मी खाऊ राहिली. ते सांगा ना तुम्ही. हा, तर तो असा मेळ बसवला का? मी म्हण की तिला बोलावू नको, तर तो हा मेळ बसवला का? बरं मी सांगतो ना, तिला सांगतो, सांगतो मी. बाबा तुम्ही काय म्हणून राहिले? मला काय आई समजून नाही राहिलं. मला खरं सांगा, आईची तब्येत खराब होती का? तुम्ही दवाखान्यात गेलते का? तुझ्या आईची तब्येत खराब होती का? मला बी माहित नाही बाई, पण मला असं वाटते का नाही तिले का नाही अंग सोडून ताप होता. हे पा, म्या तुम्हाला काय सांगितलं ते बरोबर तिला सांगा. आणि तुम्ही जर सांगितलं नाही ना तर मा इतका वाईट नाही, तुम्ही लक्षात ठेवा.
बेटा मला एक सांग, तू कशी काय आली माराले? आता 2 महिने झाले तू येऊन गेली, आता यायचं काही काम नव्हतं. तुला काही तकलीफ बिकलीफ आहे का तिकडे सासरी? नाही बाबा, काही तकलीफ नाही, सगळं चांगलं आहे. कोणी काही म्हणत नाही मला, मी मस्त आनंदात होती ती, मला काही तकलीफ नाही. हे आईनं मला फोन केलता की मी बिमार होय, तू आजच्या आज ये, म्हणून मी आली, बाकी काही नाही. आईले विचारा, आईने फोन केलता ना मला. मग बेटा मला सांग, तुझ्या आईनं तुला फोन केला, मग एखादा फोन तो मला करायचा असता की आईची तब्येत कशी आहे, काय आहे, लय खराब आहे का, मी येऊ का नाही का? मग मी तुला सांगितलं असतं. अशी म्हटलं तू चालल्या आली, हे मला काही पटलं नाही बापा. तुमचं ते पुराण बंद करा. म्या काय सांगितलं ते सांगा तिले. माझी खरी तब्येत खराब आहे की नाही सांगा तिले, आणि तसं बी तिला आराम करू द्या. तुमचं चालू झालं पुराण, तू मला कोण नाही विचारलं आणि कशी काय आली, मला नाही पटलं. त्यातही म्हटलं साजरं 5-6 माणसं तिले स्वयंपाक करायला लागते, किती 8 काळ लागते तिले, तिले आराम बिराम करायचा का नाही? वा तुम्ही बाजूला वा, मी सांगतो तिले. हे पाय पिंकी, तुझ्या मायचं तू काही ऐकू नको, आणि तुझ्या मायची तब्येत काही खराब नाही. तिनं म्हटलं तुला असंच बोलावलं. हे पाय मी काय म्हणतो, तू एक काम कर, तसंही मी जवळ बाला फोन केला, त्याला बोलवून घेतलं, ते आले की 2 दिवस राहा, आणि 2 दिवसानं पाहुणचार घेऊन तर झाला की वापस चालल्या जा. आता आली न तू, मग राय 2 दिवस, आणि ते तर मायचं काही ऐकू नको बरं तू. हे पाय ती तू चांगली आहे की नाही, आनंदात आहे की नाही, मग असं नेहमी नेहमी यायचं काही कारण नाही. पिंके, हे पाय तू या बापाचं काय ऐकू नको, तू माय ऐकतो. तू इकडे पाय, मी सांगते तुले. हे पाय पिंके, मी काय म्हणतो, हे पाय माझ्या खरं बी तब्येत काही खराब नाही, पण मी तुला बोलावलं तो यात म्हटलं फायद्यासाठी मी तुला ती बोलावलं. हे पाय तती म्हटलं तुला इतक्या जणाचा 8 काळ लागते, दिराचा, नंदेचा, सासूचा, नवऱ्याचा, सऱ्याचा 8 काळ लागते. तर मी काय म्हणतो ते तू ऐक. मला काय 8 काळ लागते? हे काहीच 8 नाही. मला ना धुना करायला लागते, ना भांडे करायला लागते. धुण्याले बाई आहे, भांड्याले बाई आहे, झाडझूड करायला बाई आहे, सगळ्या गोष्टी बाई आहे, फक्त स्वयंपाक करतो मी. मग मला सांग बिचारे, तुला स्वयंपाक करायला लागते की नाही? एवढ्या 5-6 जण तुला स्वयंपाक करायला लागते, लहान 8 नाही का तो, 2-2 टाइम तुला एवढा मोठा स्वयंपाक करायला लागते. मी काय म्हणतो, हे पाय तू काय कर, तू या नवऱ्याला का नाही आती राहायला घेऊन ये, म्हटलं आपल्या गावात घेऊन ये. मग आती म्हटलं एखादी रूम करून देऊ, आणि नवरा बायको तुम्ही 2 जण राहा, मस्त आनंदात राहायचा. तुला काही जास्त काम धंदा करायचं काम नाही. वॉशिंग मशीन बिशीन आम्ही घेऊन देतो, धुण्याला भांड्याला बाई लावून देतो. दोघा नवरा बायका स्वयंपाक करायचा, आणि तो या नवरा आतून म्हटलं ड्युटीवर जाईल, मग म्हटलं दोघं आनंदात राहा. हे पाय पिंके, मी काय म्हणतो, तू या मायचा तू कानी ह्या गोष्ट काय ऐकू नको. तुला जर त्रास असता तर मग वेगळी गोष्ट होती, पण तुला काहीच त्रास नाही, तू आनंदात आहे, मग अशा गोष्टी तो मायच्या तो ऐकायला नाही पाहिजे. माय एवढं म्हणणं आहे फक्त. मग ऐकू नको म्हणता, तुम्हाला तर काही वाटत नाही. आपल्या पोरीला एवढा 8 आहे ती. तुम्ही जा बरं बाहेर, मला बोलू द्या माझ्या पोरीची. पिंके, मी काय म्हणतो, तो या मायचं कानी कोणतरी काना भरले म्हणून ती अशी बोलू राहिली. तिचं मस्त घुमेल सध्या, तू तिचं काय ऐकू नको. मी जातो बाहेर, पण माय एवढं म्हणणं आहे बाई, तो या संसार चांगला चालू आहे, चांगला चालू राहू दे. तो या मायचं या बाबतीत काय ऐकू नको. मी येतो 5 मिनिटात येतो. ते म्हैस काही दूध देऊन नाही राहिली, ते दूध काढून देतो तिचं. आई बाबा म्हणतात ते बरोबर गोष्ट आहे, मला तर काहीच 8 नाही. आणि तसं बी काकाने खोटं बोलून मला आती बोलावून घेतलं, आणि तू मला आता असं तसं सांगू राहिले. काहून आम्ही राहिल्या ती मी सुखात आहे, माझ्या घर होत ती आती यायचं काहीच कारण नाही. माझा नवरा चांगला आहे, सासू चांगली आहे, सासरा चांगला आहे, दीर नंदा सगळे चांगले आहेत, त्याचा मला काही त्रास नाही. मग इथं यायचं काही कारणच नाही. अवा बिचारे, मी तुले तुझ्या चांगल्यासाठी सांगू राहिली, तुझ्या भल्यासाठी सांगू राहिली, आणि तूच मला बोलू राहिली. हे पाय एवढा बाटन तुला मला ऐका लागेल, तुले आती रास लागेल, तुला माई शपथ. टाकूच नाही, मी तुला सांगून नेलं आज तर पार्टी पासून म्हटलं लाईन मध्ये लागलो, तर अजून बी सिलेंडर भेटलं नाही, आणि आता सिलेंडर बी खतम झाले. आता कायच्या स्वयंपाक करा मग घरचे ना. मग शेंगळे मले काय घरी आलता बोलवायला तू, मले म्हणे माया संग चाल, मला एकट्याला बोर होईन, चाल म्हणे तुला नाश्ता खिलावतो. आधे सकाळून पासून नेलं मला, अजूनपर्यंत मी उपाशी आहे. नाश्ता काय तर पाणी बी विचारलं नाही मले, तसाच घरी आणून राहिला टायर घासत. काही तर खरा बोल, काही तर खरा बोल. तुला नाश्ता खिलवायसाठी मी हॉटेलात नेलं, तर हॉटेलवाला काय म्हणे, भाऊ गॅस नाही म्हणे, नाश्ता बिस्ता काही भेटत नाही म्हणे, वा म्हणे सरके टपूर घरी जा म्हणे, काही नाश्ता बिस्ता नाही. मग माया काय म्हटलं त्या दोष. अरे पण मला एक सांग, आता माया घरी म्हटलं गॅस नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मग माया घरचे म्हटलं स्वयंपाक कायच्यावर करतील, आता कसं काय जेवण करावं, मी मला भूक लागली ना. अबे त्याला का सकाळून कोणी सांगितलं होतं मला, काही घोर नाही, काही टेन्शन नाही म्हटलं. मी काल बेसन खायला नीरा म्हटलं मी गॅस सोडू राहिलो, काय सिलेंडर तर मी येऊ भरून देईन, फक्त 5 मिनिटं थांब, मी सिलेंडरवर बसतो आणि फुल गॅस भरून देतो, काही घोर नाही. मग कर स्वयंपाक आणि किती बी जेव.
बापा ठोक्या म्हणून तुम्ही विचार करू राहू राहू कुबटकन वाशुराला राहू राहू कुबटकन वाशुराला तुझ्याकडे पाव तर तू माझ्याकडे पाहून हसत जाय आणि दुसऱ्याकडे बोट दाखवत जाय म्हणे तो आहे अले का केवढा खौट पाहते बे तू ओ मालक एवढंच का? अरे माई साईज पा ते पेंड्या पा केवढस आणलं माय पोट भरणार आहे का? अजून आणा. आणि हे काय वय मीरा कुपोषित होण्या पेंड्या. अरे बापा थांब ना, आणतो ना की 4 दिवसानंतर तू आज दूध दिलं आणि त्यातही तुला खायला लय मोठं लागू राहिलं. हे असं असते का? दूध कमी देतं खात लय मोठं. थांब आमाशी माझ्या जवायला फोन लावू दे मला. फोन झाला की मी तुला आणून देतो. जवाई तुमचा मला काय तर जवाई मले भूक लागेल वय. पहिले मले म्हटलं ते आणून द्या कळबा. अजून माया काही पोट भरत नाही. नंतर फोन लावा तुम्ही. थांब माझ्या जवायला फोन लागला. मला माहित आहे तुला भूक लागेल वय. भूक समजते मला. मी तुला आखीन आणून देतो. फक्त मला 2 मिनिटं बोलू दे काऊन की लय अर्जंट वय. अर्जंट वय का? बर घ्या बोलून. पण मला 6 पेंड्या लागतील. फोन झाल्याबरोबर 6 पेंड्या कळबा आलाच पाहिजे. नाही तर लक्षात ठेवा संध्या कोण काही दूध देणार नाही मग मी. अरे काय झालं कायची वेळ गडबड अबे या खवट्याला मी संग नेलत सिलेंडर आणायले तर मला काही सिलेंडर भेटलं नाही. पडते जाऊ दे काय कायची गडबड आहे तू कुठे चालला अबे काही नाही तुझ्या वहिनीला म्हटलं बसमध्ये बसून दिलं म्या ते माहेरी चालली होती तिकूनच येऊ राहिल तुम्ही. अरे पोट्यो नाम लिया शैतान हाजीर सासरवाडीतून फोन आहे सासरे बुवाचा. जवाई बुवा नमस्कार म्हटलं नमस्कार. मी काय म्हणतो राजा तुम्हाला एवढं सगळं सांगितलं म्या की पिंकीला इकडे येऊ नका देऊ असा असा प्लॅन होय. तरी पण म्हटलं पिंकीला तुम्ही धाडलं असं काऊन केलं बरं? माया काऊन नाही ऐकलं तुम्ही? आता काय होते तुम्ही पहा बरं. अरे बरोबर आहे तुमचं पण ते माझ्या घरचे बी ऐकत नव्हते आणि तुमची पोरगी बी म्हणे की नाही मी जातो. मग आता काय करू मी? मला काही ते म्हटलं थांबवता आलं नाही. मग बरं आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे आता बापा मी काय सांगू तुम्हाला. म्या त्यासाठी पहिले तुम्हाला फोन लावला की पिंकीच्या मायचं असं डोकं चालू राहिलं आणि पिंकीच्या आईचं का नाही असा प्लॅन होय. पिंकीला काही तुम्ही धाडू नका इकडे. पिंकीला तिकडे ठेवा. काही गरज नाही पाठवायची. तरी बी म्हटलं तुम्ही तिला इकडे धाडलं. आता पहा बापा तुम्हाला काय करायचं काय नाही तुम्ही ठरवा. काहीतरी डोकं लढवा काहीतरी आयडिया करा. मालकाची पोरगी घरी आली आणि मालक टेन्शन मध्ये दिसू राहिला. काय होय काहीतरी घोळ होय. मी काय म्हणतो मला सांगितल्यापेक्षा तुम्ही समजून सांगा. हे पा मी काय म्हणतो जवाई बुवा माई पूर्ण मदत तुम्हाला भेटून जाईल. म्या कानी मंगाबी तिच्या मायला समजून सांगितलं पण ते काय ऐकायला तयार नाही. आता हे पा तुम्ही काहीतरी करा बरं. बरं जाऊ द्या राहू द्या मी पाहतो मला काय करायचं काय नाही मी पाहतो. ठेवा तुम्ही फोन मला विचार करू द्या. का रे बुवा काही टेन्शनचं काम आहे का? आमची काही मदत लागते का? ह्या कोसन्या साधं सिलेंडर आणायला मी तू संग नेलं तर तेही भेटलं नाही आणि त्याला काय म्हणून राहिला की काही मदत लागते का? अबे ताई मदत तो ठेव. तशी मला मदत तर लागते. मला हे वाटते की काही खोटा सिक्का आहे की नाही कामी येऊन जाते. तर झिंगऱ्या तो ऐकून काही मदत होत असेल तर सांग मला. अबे लेका म्हटलं आम्हाला का नाही तो यासोबत काय झालं आणि काय नाही याचा शेंडा बुडूक काहीच माहित नाही. मग तुझी मदत आम्ही कशी कराव? अबे लेका भोऱ्या काय झालं माहित आहे का? माझ्या सासून का नाही काहीतरी पिन मारली आणि माझ्या बायकोला का नाही माहेरी बोलून घेतलं. काय लेका एवढी गोष्ट होय ते? एक काम कर आजचा दिवस राहू दे उद्या गाडी काढ आणि तू चालल्या जाय आणि वापस घेऊन ये. बस झालं काय एवढं सोपं काम होय ते? एवढं सोपं काम असतं तर म्या बी केलं असतं. अबे लेका झिंगऱ्या माझ्या सासरे भाऊचा मला फोन आलता. ते म्हणत की माझी सासू म्हणते जवायला का नाही आपल्या इकडे राहायला घेऊन या. आतून तो ड्युटी करीन अतिच राहू द्या खोली करून देतो आणि तती राहू द्या त्याले. आता तू मला सांग मी तती जाऊ का राहिले? आता काय करावं काय नाही मला काही सुचून नाही राहिलं. हो का बे असं होय का ते? अरे बाप रे बाप म्हणजे घरपुढे धंदे. बरं एक काम कर माझ्याजवळ का नाही एक आयडिया होय मी तुला सांगतो तसं करून पाय. जमलं तर जमली बट्टी. हे पाय आचा कोचा असं केलं तर होते बाबू. आता तू सांग तुला पटतंय का नाही पटत? आणि पटत असेल तर करून पाय. जमली तर जमली बट्टी. अरे एक नंबर आहे भुऱ्या एक नंबर आयडिया होय. हो रे पाय जमली तर जमली बट्टी. मला बी तसंच वाटते पण या गोष्टीत का नाही भुऱ्या तुला माझ्या संग या लागेल. ओय झिंगऱ्या
तुले बी या लागेन. आपण नाही येत, आपण रिकामं नाही म्हटलं. हा भुरा रिकाम आहे, त्याला घेऊन जाय. मले काम आहेत. माझ्या घरी काही गॅस सिलेंडर भेटून नाही राहिलं तर मले काही लाकडं आणायला लागतात. रोज लाकडं आणतो तरी माझ्या घरी म्हटलं स्वयंपाक होऊ राहिला. तू बापा याला घेऊन जा, याला काही कामधंदे नाही. काय ट्या, तसा बी म्हटलं पायदार पिसके आहे तू. तू काही कामात पडतं म्हणून आज कामात पडशील. जाय जाय, तू लाकडं जाण. ओ विनिया, मी येतो त्या संग, काही गोर नाही. माया म्हशीले कळबा लय मोठा लागते तर मी आखीन कळबा आणला. मग कसा वाटला व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्ही यात लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला. मग राजा कोणाची वाट पाहू राहिले? करा बरं पटापट लाईक करा, लय मोठं लाईक करा. लाईक लयच कमी होऊ राहिले. व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. आणि हो, या व्हिडिओचे आणखीन बी पार्ट येणार आहे, तेव्हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. पुढचे व्हिडिओ बी लय कॉमेडी आहे. चला आता मग भेटू पुढच्या पार्ट मध्ये लवकरच.